एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती। सभागृहामध्ये रमी खेळणं आणि वादग्रस्त वक्तव्य करणं कोकाटेंना भोवणार। कोकाटेंची कृषी खातं हे काढून घेतलं जाण्याची शक्यता, पण मंत्रिपदाची खुर्ची कायम राहणार, सूत्रांची माहिती। आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक प्रताप। जलील यांच्यासोबत लढाईसाठी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केला करारनामा। तारीख वेळ ठरवण्याचं जलील याला आव्हान। महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्येचा अमानुषपणा समोर, 16 वार केल्याचं स्पष्ट। हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा मुलगाही सहभागी। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा आरोप। लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सरकारने थांबवली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर अर्जांची छाननी होणार। बिहारमधल्या मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ। विरोधक थेट अध्यक्षांसमोरच्या हौदामध्ये उतरले, तर लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर येत्या सोमवारपासून चर्चा। नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडनं छळ होतोय। अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप। पाठलाग केला जात असल्याचाही दावा। पोलिसांमध्ये तक्रार करण्यास मात्र नकार। कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी मोठा ट्विस्ट। आरोपी झा अंगावर आल्यानं त्यांच्या वहिनीला रिसेप्शनिस्टने कानाखाली मारल्याचं समोर। यानंतर आरोपीने केली बेदम मारहाण। दौंडमधल्या कला केंद्रात गोळीबार झाल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट। कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। व्हर्च्युअल रियालिटी गॉगलमधून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार, तर तुळजाभवानी मंदिरात 25 जुलैपासून भाविकांना लाडू प्रसाद मिळणार। रायगडसह संपूर्ण कोकणाला उद्यापासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी, तर मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसांच्या इंग्लंड आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना। 3 वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करार येणार आकाराला। प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जाहीर। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 1 ऑगस्टला पुण्यामध्ये देण्यात येणार पुरस्कार।